नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ॲक्टिव्ह टीचर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मॅथ पार्ट 2 जॉमेट्री प्रॅक्टिस सेट 1.3 याचं बेसिक पाहणार आहोत। यामध्ये पहा, सुरुवातीला या ठिकाणी दिसते तुम्हाला टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स। ट्रायंगल्समध्ये जी काही सिमिलॅरिटी असते त्याच्या टेस्ट या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला पाहायचे आहेत। सिमिलॅरिटी आपल्या चॅप्टरचंच नाव आहे सिमिलॅरिटी। दोन ट्रायंगल जेव्हा दोन ट्रायंगल असतात तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला या टेस्टद्वारे त्या दोन ट्रायंगलमध्ये कोणते कोणते घटक कॉन्ग्रुएंट आहेत किंवा सिमिलर आहेत हे आपल्याला चेक करावं लागतं। त्याला आपण सिमिलॅरिटी असं म्हणतो। आता सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता। मराठीमध्ये समरूपता याचा अर्थ काय? आपण नववीमध्ये असताना कॉन्ग्रुएन्स पाहिलेला आहे, एकरूपता पाहिलेली आहे। एकरूपता म्हणजे काय की दोन त्रिकोण जे आहेत ते सारख्याच मापाचे असतील तर त्या दोन त्रिकोणांना आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असं म्हणतो, एकरूप त्रिकोण असं म्हणतो। या ठिकाणी आपल्याला सिमिलर ट्रायंगल पाहिजे। सिमिलर ट्रायंगल याचा अर्थ काय की जे दोन त्रिकोण आहेत ते आकाराने जरी दिसायला सारखे वाटत नसले तरी सुद्धा त्यांच्या बाजू ज्या असतात त्या कशा असायला पाहिजे? प्रमाणात असायला पाहिजे, प्रॉपोर्शनमध्ये असायला पाहिजे। जर बाजू प्रॉपोर्शनमध्ये असतील, संगत बाजू, ठीक आहे, करस्पॉन्डिंग साइड्स असं म्हणतो त्याला आपण, संगत बाजू जर प्रमाणामध्ये असतील तर ते दोन ट्रायंगल जे असतात ते कसे असतात? सिमिलर असतात। आता हे सिमिलर आहेत किंवा नाही हे ठरवण्याच्या काही कसोट्या, काही टेस्ट आहेत, त्याच आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत। सुरुवातीला रिकॉलमध्ये लेट्स रिकॉल यामध्ये काही माहिती दिलेली आहे तुम्हाला। दोन ट्रायंगल दिसत आहेत, त्यामध्ये पहिला जो ट्रायंगल आहे तो ABC आहे आणि दुसरा DEF। आता ABC आणि DEF याचा विचार केला असता आपल्याला असं लक्षात येईल, या ठिकाणी पहा, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF इफ अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल D, पहा हा जो A अँगल आहे, एचा कॉन्ग्रुएंट अँगल कोणता आहे? D असं सांगितलंय। म्हणजे A आणि D हे जे दोन करस्पॉन्डिंग अँगल आहेत हे कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे एकाच मापाचे आहेत। अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल E, B आणि E हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत। आणि अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल F, C आणि F हा सुद्धा अँगल काय आहे? कॉन्ग्रुएंट आहे। म्हणजे कोणाचे तिन्ही जोड्या त्याच्या संगत जोड्यांशी काय आहेत? एकरूप आहेत। म्हणजे AC एकरूप असणारा कोण? D, BC एकरूप असणारा E आणि C सोबत एकरूप असणारा F हा कोण आहे? अँड AB अपॉन DE, AB ही बाजू दिसते, या AB ची संगत बाजू कोणती आहे? DE, ठीक आहे। मग AB भागिले DE बरोबर BC भागिले EF, BC ची संगत बाजू EF आणि AC भागिले DF या तिघांचं प्रमाण कसं दाखवलेलं आहे? इक्वल दाखवलेलं आहे, कॉन्ग्रुएंट दाखवलेलं आहे, ठीक आहे। याचा अर्थ काय की या तिन्ही संगत बाजू पहिल्या त्रिकोणाच्या तीन बाजू कशा आहेत? दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी प्रमाणात आहेत। देन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर सिमिलर ट्रायंगल्स। असं जर असेल तर तेव्हा ते जे दोन ट्रायंगल आहेत ABC आणि DEF हे सिमिलर असतात। कधी असतात? पहिल्या त्रिकोणाचा पहिल्या त्रिकोणाचे तिन्ही कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांशी कसे असले पाहिजेत? कॉन्ग्रुएंट असले पाहिजे, ठीक आहे। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की जे अँगल असतात, कोण असतात, ते सिमिलर नसतात। कोण नेहमी एकरूप असतात आणि बाजू या ठिकाणी प्रमाणात असतात, लक्षात घ्या। या बाजू ज्या दिसतात संगत बाजू म्हणजे काय हे बघू आपण 2 मिनिटांमध्ये। AB ची संगत बाजू काय आहे? DE, AC ची संगत बाजू DF आणि BC ची संगत बाजू EF ही आहे। आता या ज्या संगत बाजू दिसत आहेत यांचं जे प्रमाण आहे ते सगळ्यांचं सारखंच पाहिजे। म्हणजे AB भागिले DE याचं जे प्रमाण आहे तेवढंच कोणाचं पाहिजे? AC भागिले DF आणि BC भागिले EF, ठीक आहे। म्हणजे बघा, प्रत्येक त्रिकोण जर पाहिला आपण तर त्या त्रिकोणामध्ये तीन कोण असतात, ठीक आहे, आणि तीन बाजू असतात। मग तीन कोण एकरूप असतील आणि तीन बाजू प्रमाणात असतील दुसऱ्या त्रिकोणाच्या तर ते दोन त्रिकोण कसे असतात? सिमिलर असतात असं आपण म्हणतो, ठीक आहे। ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर सिमिलर इज एक्सप्रेस्ड ॲज ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF। बघा, आणि हे जे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, समरूप आहेत, हे दाखवायचं असेल आपल्याला तर काय करावं लागतं? हे साइन आहे, या साइनद्वारे आपण सांगू शकतो की ते सिमिलर आहेत, ठीक आहे। दोन ट्रायंगलची नाव लिहायची आणि दोघांच्या मध्ये
हे चिन्ह द्यायचं, म्हणजे हे चिन्ह कशाचं आहे, सिमिलॅरिटीचं आहे, समरूपतेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा हे आपल्याला आता ओळखायचं आहे की दिलेले दोन ट्रायंगल सिमिलर आहेत किंवा नाहीत. पहिल्या उदाहरणामध्ये आपण काय पाहिलं की त्याचे तिन्ही पण कोन पाहिले आणि तिन्ही पण बाजू पाहिल्या. असे एकूण 6 घटक असतात प्रत्येक त्रिकोणामध्ये, 3 कोन आणि 3 बाजू. परंतु प्रत्येक वेळी आपल्याला हे पूर्ण 6चे 6 घटक पाहण्याची आवश्यकता नाही. आपण याच्यातले काही घटक पाहूनच सांगू शकतो की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत किंवा नाहीत. उर्वरित घटक आपल्याला पाहण्याची आवश्यकता नसते, ठीक आहे. मग जे आपण घटक पाहतो त्या टेस्टला त्याच घटकांचं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी आता हे वाचल्याच्या नंतर तुमचं लक्षात येईल. बघा, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. फॉर सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स द नेसेसरी कंडिशन्स आर दॅट देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन सेम प्रॉपोर्शन अँड देअर करस्पॉन्डिंग अँगल्स इन आर कॉन्ग्रंट. बघा, जर दोन ट्रायंगल सिमिलर जर सिमिलॅरिटी पाहायची असेल आपल्याला दोन त्रिकोणामध्ये, समरूपता पाहायची असेल तर आपल्याला काय नेसेसरी आहे, काय आवश्यक आहे, दॅट देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन सेम प्रॉपोर्शन. त्यांच्या ज्या संगत बाजू आहेत त्या सारख्याच प्रमाणामध्ये असल्या पाहिजेत. अँड देअर करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट, आणि त्यांचे जे अँगल आहेत करस्पॉन्डिंग ते कसे असले पाहिजेत, कॉन्ग्रंट असले पाहिजेत. बघा, बाजू प्रमाणात पाहिजेत आणि कोन हे एकरूप पाहिजेत. आउट ऑफ दिस कंडिशन, मग या कंडिशनमध्ये आता बाजू किती आहेत, 3, आणि कोन सुद्धा किती आहेत, 3. या कंडिशनपैकी व्हेन 3 स्पेसिफिक कंडिशन आर फुलफिल्ड द रिमेनिंग कंडिशन आर ऑटोमॅटिकली फुलफिल्ड. ह्या 6 घटकांपैकी कुठलेही 3 घटक जर फुलफिल होत असतील, म्हणजे 3 घटकांनी त्या ठिकाणी सिद्ध होत असेल की हे दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत, तर बाकीचे उरलेले 3 घटक आपल्याला पाहण्याची आवश्यकता नसते. दिस मीन्स फॉर सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स ओनली 3 स्पेसिफिक कंडिशन आर सफिशियंट. याचाच अर्थ असा आहे की जर आपल्याला दोन ट्रायंगलमध्ये सिमिलॅरिटी दाखवायची असेल, समरूपता दाखवायची असेल, तर आपल्याला कुठल्याही 3 कंडिशन या सफिशियंट ठरतील. मग या कंडिशन कोणत्या, या आपल्याला पुढे पाहायचं आहे. पहा, सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स कॅन बी कन्फर्म्ड बाय टेस्टिंग दिस 3 कंडिशन्स. या दोन ट्रायंगल्समधील जी सिमिलॅरिटी आहे ते आपण या कंडिशन ज्या आहेत, 3 कंडिशन कुठल्या आहेत, 3 कंडिशन म्हणजे काय, 3 कोन असतात, 3 बाजू असतात, याच्यातले कुठलेही 3 घटक, याला आपण कंडिशन असं म्हणतो. मग त्याद्वारे आपल्याला त्या ठिकाणी टेस्ट करता येतं. द ग्रुप ऑफ सफिशियंट कंडिशन आर कॉल्ड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी विच वी शॅल यूज. आणि हा जो ग्रुप आहे या कंडिशनचा, यालाच आपण काय म्हणतो, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, म्हणजे समरूपतेच्या कसोट्या. मग आता बघा, सुरुवातीला एक त्या ठिकाणी टेस्ट दिलेली आहे, ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. ट्रायंगलमध्ये सिमिलॅरिटी दाखवण्याची कोणती टेस्ट, ए टेस्ट, ठीक आहे. यामध्ये 3 वेळेस हे लिहिलेले, याचा अर्थ काय, अँगल 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 टेस्ट. म्हणजे 6 जे घटक होते, 3 बाजू आणि 3 कोन, यापैकी या ठिकाणी काय फक्त पाहायचं आहे आपल्याला, 3 कोनच पाहायचे, ठीक आहे. 3 कोन पाहिल्याच्या नंतर ते कोन जर कॉन्ग्रंट असतील दुसऱ्या त्रिकोणाशी, ठीक आहे, दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 कोनांशी, तर आपल्याला बाजू पाहण्याची आवश्यकता आहे का, नाही. जर 3 कोन त्या ठिकाणी एकरूप असतील तर त्या ठिकाणी आपण डायरेक्टली सांगू शकतो की ते दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आहेत. आपल्याला बाजू चेक करण्याची गरज नाही की त्या प्रमाणात आहेत किंवा नाही. यामध्ये बघा, पहिली जी टेस्ट आहे यामध्ये काय दिसतं आपल्याला, फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस when corresponding angles of two triangles are congruent then the two triangles are similar. बघा, या टेस्टनुसार असं सांगता येईल आपल्याला की फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस, म्हणजे दिलेल्या कोनांच्या एकास एक संगतीनुसार, वेन करस्पॉन्डिंग अँगल ऑफ टू ट्रायंगल, दोन त्रिकोणाचे करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट, ते जर कॉन्ग्रंट असतील तर देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर, त्यामुळे ते दोन ट्रायंगल काय होतात, सिमिलर होतात. मग आता या ठिकाणी बघा, जो ए नावाचा अँगल आहे ABC मधला आणि PQR मधील P नावाचा अँगल, आता हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि या ठिकाणी सारख्याच चिन्हाने हे दाखवलेले आहेत. याचा अर्थ काय की हे दोन अँगल कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. हा जो B आहे, B चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, Q. इथं 2 रेषा दाखवल्या, इथं 2 रेषा, म्हणजे सारखंच चिन्ह आहे. याचा अर्थ काय की हा अँगल आणि हा अँगल, हे दोन्ही पण अँगल कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. आणि हा तिसरा C चा करस्पॉन्डिंग अँगल R,
मग इथे जे चिन्ह आहे तेच इथं दाखवलं. याचा अर्थ काय की हा कोन आणि हा कोन पण कसा आहे, कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे एकाच मापाचा आहे. ठीक आहे. याच्यावरून काय लक्षात येईल की ह्या एबीसीचे जे तिन्ही कोन आहेत ते पी क्यू आरच्या तिन्ही कोनांशी कसे आहेत, एकरूप आहेत. याचा अर्थ हे जे दोन त्रिकोण आहेत ते कसे असतात, सिमिलर असतात. आपल्याला या ए बी भागिले पी क्यू काढायची गरज आहे का नाही. तीनच कुठल्या तरी गोष्टी आपल्याला या ठिकाणी चेक कराव्या लागतात. त्यापैकी पहिली जी टेस्ट आहे ती आहे ए ए ए टेस्ट. लक्षात घ्या. आता या टेस्टमध्ये इथे बा इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पी क्यू आर, आणि हे एक चिन्ह दिसतंय आपल्याला. याचा अर्थ काय आहे, 1 to 1 करस्पॉन्डन्स. ठीक आहे. पहा सुरुवातीला लिहित असताना एबीसी 1 to 1 करस्पॉन्डन्स म्हणजे एकाच एक संगती पी क्यू आर असं लिहिलंय. सुरुवातीला सिमिलर दाखवलंय का ते नाही. आपल्याला त्या टेस्टचा यूज करून शेवटी काय करावं लागतं, सिमिलर आहेत असं दाखवावं लागतं. यामध्ये बघा अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल पी, म्हणजे ए एवढा कोणता आहे पी. अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू, अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल आर. ठीक आहे. म्हणजे तिन्ही अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले या त्रिकोणाच्या कोनांशी. ठीक आहे. त्यावरून काय सांगतील आपल्याला, देन ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. त्यावरून हे एबीसी आणि पी क्यू आर हे सिमिलर आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. यानंतरची जी टेस्ट आहे ती आहे ए ए टेस्ट. पहा सुरुवातीला आपण जी टेस्ट पाहिली ती काय होती, ट्रिपल ए होती. ए ए ए म्हणजे आपल्याला तिन्ही कोन चेक करायचे होते. यामध्ये असं दिसतं की दोनच कोन आपल्याला पाहिजे कुठलेही. ठीक आहे. त्रिकोणाला एकूण 3 कोन असतात, त्यापैकी आपल्याला कुठलेही 2 कोन चेक करायचे. लक्षात घ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचं मिळून माप किती असतं, 180 अंश असतं. ठीक आहे. त्यापैकी कुठलेही 2 कोन जर दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनांशी एकरूप असतील तर राहिलेला जो कोन असतो तो पण काय असतो, एकरूपच असतो. ठीक आहे. हे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. यामुळे आपल्याला त्या ठिकाणी बघा फक्त 2च कोन जरी चेक केले आपण तरी सफिशियंट आहे, पुरेसं आहे. 3 कोन चेक करायची गरज नाही, कारण की 2 कोन जर एकरूप असतील तर तिसरा कोन ऑलरेडी त्या ठिकाणी एकरूपच असणार आहे. मग तीच टेस्ट आहे, थोडंसं बदल आहे यामध्ये. वी नो दॅट फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस वेन टू अँगल ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू two corresponding angles of another triangle, then remaining angle of first angle is congruent to the remaining angle of the second triangle. याचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोनांशी एकरूप असतात, तेव्हा आपल्याला असं सांगता येईल की ते 2 त्रिकोण जे आहेत ते काय असतात, समरूप असतात, सिमिलर असतात. कुठल्या टेस्टनुसार, ए ए टेस्टनुसार. ठीक आहे. आणि तिसरा राहिलेला जो कोन असतो तो सुद्धा एकरूपच असतो, तो परत आपल्याला चेक करायची गरज नाही त्याला. दिस मीन्स वेन टू अँगल ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ अनदर ट्रायंगल, देन दिस कंडिशन इज सफिशियंट फॉर सिमिलॅरिटी ऑफ 2 ट्रायंगल्स. जेव्हा याचा अर्थ असा आहे की जेव्हा एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोनाशी एकरूप असतात तेव्हा त्या ठिकाणी ते 2 त्रिकोण कसे असतात, सिमिलर असतात. दिस कंडिशन इज कॉल्ड ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. यालाच आपण काय म्हणतो, ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, म्हणजे समरूपतेची को कसोटी. ठीक आहे. मराठीमध्ये कोन या शब्दासाठी को हा शब्द घेतलेला आहे आणि ए म्हणजे काय, अँगल. ठीक आहे. को कसोटी असं म्हणतात. या कसोटीद्वारे सुद्धा आपण सिद्ध करू शकतो की 2 त्रिकोण जे दिलेले आहेत ते समरूप आहेत किंवा नाहीत. आपल्याला फक्त 2च कोनांची आवश्यकता आहे. 2 कोनांची मापं माहीत असतील तर त्यावरून आपण लगेच सांगू शकतो की ते 2 त्रिकोण समरूप आहेत किंवा नाहीत. बाकीच्या गोष्टी आपल्याला तपासून पाहण्याची गरज नसते. यानंतरची जी टेस्ट आहे ती आहे एस ए एस टेस्ट. एस म्हणजे साईड अँगल साईड टेस्ट, म्हणजे बाकोबा बाजू कोन बाजू, बाकोबा कसोटी असं म्हणतात मराठीमध्ये. इंग्रजीमध्ये एस ए एस साईड अँगल साईड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस ऑफ 2 ट्रायंगल्स. If 2 pairs of corresponding sides are in the same proportion and the angle between them are congruent, then the 2 triangles are similar. बघा 2 करस्पॉन्डिंग साईडच्या पेअर या ठिकाणी आता सिमिलर म्हणावं लागेल आपल्याला. ठीक आहे. किंवा प्रॉपोर्शनमध्ये प्रमाणात असतील. ठीक आहे. आता प्रमाणात असण्यासाठी बघा सारख्याच एखादी बाजू असेल, त्या बाजूच्या प्रमाणात दुसरी बाजू आहे तर त्या बाजूला त्याच आकाराची असणं आवश्यक नाही. ठीक आहे. प्रमाणात म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की एका संगत बाजूच्या जोडीचं जे काही प्रमाण आहे, प्रमाण आपण कसं काढतो, भागाकार करून. ठीक आहे. तेच प्रमाण दुसऱ्या संगत बाजूंच्या जोडीचं असलं पाहिजे, तेच प्रमाण तिसऱ्या
संगत बाजूंच्या जोडीचं असलं पाहिजे. ठीक आहे. मग आता यामध्ये बघा, जर दोन कुठल्याही बाजू प्रमाणात असतील दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूंशी, आता या ठिकाणी बघा KL आणि RS या दोन संगत बाजू दिसत आहेत आपल्याला आणि त्यांचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, LM आणि MS यांचं पण प्रमाण, यांचे माप आपल्याला या ठिकाणी दिलेले. तर आपण काय करू, त्यांचं प्रमाण पाहूयात किती आहे. बघा या ठिकाणी KL भागिले RS, संगत बाजू आपण प्रॉपोर्शन मध्ये घेतल्या, प्रमाणामध्ये घेतल्या. KL किती आहे, 1 आहे आणि RS किती आहे, 1.5. त्यानंतर दुसऱ्या बाजू घेऊ आपण LM. LM ची संगत बाजू कोणती आहे, ST. यांचं प्रमाण LM किती आहे, 2 आणि ST किती आहे, 3 आहे. ठीक आहे. आता याला जर भाग दिला, या ठिकाणी भाग जात नव्हता पहा, त्यामुळे त्याला असंच ठेवलं आपण. याला जर भाग दिला तर काय होईल, याला आपण काय करू, 2 ने भाग देऊ, 2 1 2. ठीक आहे. आता 3 ला 2 ने भाग द्यायचा, 2 1 2. किती उरले, 1 उरले. 1 ला 2 ने भाग जात नाही, त्यामुळे इथे पॉईंट येईल आणि ते एक जे आपलं शिल्लक होतं त्याच्यावर एक 0 येईल, म्हणजे 10 होतील ते. आणि काय होईल आता, 2 पंचे 10 म्हणजे 1 भागिले 1.5. पहा आता हे या दोन बाजूंचं जे प्रमाण होतं तेच प्रमाण या दोन बाजूंचं आलेलं आहे. म्हणजे या दोन्ही बाजू कशा आहेत, प्रमाणात आहेत असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. आणि जर दोन संगत बाजू प्रमाणात असतील आणि त्यांच्यामध्ये असलेला कोण, लक्षात घ्या, आता ही आणि ही बाजू आणि ही बाजू प्रमाणात आहे. ठीक आहे. आपल्याला कोणता पाहायचा आहे, फक्त त्यांच्यामध्ये असणारा, इकडचा पाहायचा आहे का नाही. समजा या दोन बाजू प्रमाणात असतील, या दोन बाजू आणि या दोन बाजू, तर आपल्याला हा कोण घ्यावा लागला असता. आता हे जे उदाहरण दिले त्यामध्ये KL आणि LM प्रमाणात आहे कोणाशी, RS आणि ST सोबत. तर या दोन बाजूंच्या मध्ये असणारा जो कोण आहे, या ठिकाणी L, या ठिकाणी S, हा कोण कसा पाहिजे, कॉन्ग्रंट पाहिजे. लक्षात घ्या, बाजू प्रमाणात असल्या तर चालतात, परंतु कोण प्रमाणात असतात का नाही. कोण हे नेहमी कसे असतात, एकरूप असतात. मग या दोन बाजूंच्या मध्ये असणारा कोण, जर कोणांची जी जोडी आहे संगत कोणांची, ती जर एकरूप असेल तर त्या SAS या टेस्टनुसार हे दोन ट्रँगल कसे असतात, सिमिलर असतात. ठीक आहे. आता SAS टेस्ट पाहिली आपण. आता यानंतरची जी टेस्ट आहे ती आहे SSS टेस्ट. ठीक आहे. आता SSS म्हणजे पहा, साईड टेस्ट, बाजू म्हणजे बा कसोटी. ठीक आहे. 9वी मध्ये असताना सुद्धा या कसोट्या तुम्ही पाहिलेल्या आहेत, परंतु 9वी मध्ये आपण सिमिलरिटीचा अभ्यास नाही केलेला, आपण एकरूपतेचा अभ्यास केलेला आहे, कॉन्ग्रन्सचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला काय चेक करायचं, या ठिकाणी तिन्ही पण बाजू चेक करायच्या आणि बाजू कशा असल्या पाहिजेत, प्रमाणात असल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला तिन्ही बाजूंचं प्रमाण जे आहे ते चेक करून पाहायचं. चेक केल्याच्या नंतर ते जर प्रमाण आपल्याला एकरूप आढळलं तिघांचं, तर ते दोन त्रिकोण कसे असणार आहेत, त्या SSS म्हणजे बाबा कसोटीनुसार ते सिमिलर असणार आहेत, म्हणजे समरूप असणार आहेत. आता पहा त्यामध्ये, फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस ऑफ टू ट्रँगल्स व्हेन 3 sides ऑफ अ ट्रँगल आर इन प्रॉपोर्शन टू करस्पॉन्डिंग 3 sides ऑफ अनदर ट्रँगल. जेव्हा एका त्रिकोणाच्या 3 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी कसे असतात, प्रॉपोर्शनमध्ये असतात, प्रमाणामध्ये असतात, देन द 2 ट्रँगल्स आर सिमिलर, तेव्हा ते दोन ट्रँगल जे असतात ते कसे असतात, सिमिलर असतात. मग या ठिकाणी बघा दोन फिगर दिसत आहेत, PQR आणि XYZ. आणि यामध्ये सांगितले की PQ अपॉन XZ इक्वल टू QR अपॉन YZ इक्वल टू PR अपॉन YZ. म्हणजे या तिन्ही पण संगत बाजूंच्या जोड्या ज्या आहेत त्यांचं प्रमाण या ठिकाणी घेतले आणि ते प्रमाण कसं दाखवलेलं आहे, इक्वल दाखवलेलं आहे. म्हणजे तिघांचं प्रमाण सारखंच आहे. तर तिघांचं प्रमाण जर इक्वल असेल तर आपल्याला सांगता येतं की हे हा जो PQR आहे हा कसा आहे, सिमिलर आहे. कोणत्या ट्रँगल सोबत, ZYX याच्यासोबत. ठीक आहे. मग या पद्धतीच्या काही टेस्ट होत्या. आता याच टेस्टचा आधार घेऊन आपला जो पुढचा प्रॅक्टिस सेट आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. त्यापूर्वी या ठिकाणी बघा की जर दोन ट्रँगल सिमिलर असतील तर त्यांच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी दिसतात, त्या आपण बघू. लक्षात ठेवा, दोन समरूप त्रिकोण जर असतील तर त्यांचे काही गुणधर्म असतात, ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. पहिली जी प्रॉपर्टी आहे तिला आपण म्हणतो रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय, लक्षात घ्या. रिफ्लेक्सिव्हिटी
म्हणजे परावर्तनता असं मराठीमध्ये म्हणतो त्याला आपण. याचा अर्थ काय बघा, ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल ABC, म्हणजे कुठलाही एखादा ट्रँगल, आता या ठिकाणी ट्रँगल ABC घेतलेला आहे, हा सिमिलर असतो. कोणाशी सिमिलर असतो? ABCशी सिमिलर असतो. म्हणजे प्रत्येक कोण हा त्याच्या स्वतःशी एकरूप असतो, लक्षात घ्या. याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्सिव्हिटी असं म्हणतो, परावर्तनता असं म्हणतो, परावर्तनता असं म्हणतो. ठीक आहे. कुठलाही त्रिकोण घ्या. आता या ठिकाणी जर PQR हा जर त्रिकोण आपण घेतला तर आपण काय सांगू शकतो की PQR हा समरूप आहे कोणाशी? याच्यासोबत असतो, समरूप आहे. ठीक आहे. याची जर आपण एक कॉपी या ठिकाणी काढली तर आपल्याला असं लक्षात येईल की हा आणि हा सारखाच आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी कसा असतो? समरूप असतो. ठीक आहे. याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्सिव्हिटी असं म्हणतो, परावर्तनता असं म्हणतो. दुसरी प्रॉपर्टी आहे सिमेट्री, म्हणजे याला सममितता असं म्हणतो. मराठीमध्ये पहा, सम म्हणजे सारखं आणि मिती म्हणजे बाजू. ठीक आहे. मग आता यामध्ये बघा सिमेट्री, यामध्ये इफ ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल DEF, म्हणजे ABC हा जो त्रिकोण आहे तो कोणाशी सिमिलर आहे? DEF या ट्रँगलशी सिमिलर आहे. देन ट्रँगल DEF सिमिलर टू ट्रँगल ABC, यालाच आपण सिमेट्री असं म्हणतो. म्हणजे DEF काय असेल? ABCशी सिमिलर असेल. पहा, या दोन त्रिकोणाचा विचार करू आपण की या ठिकाणी बघा PQR म्हणजे हा जो ट्रँगल आहे तो समरूप आहे कोणाशी? ZYX या त्रिकोणाशी. तर हा सुद्धा याच्याशी समरूप असणार आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण सुद्धा काय असणार आहे? पहिल्या त्रिकोणाशी समरूप असणार आहे. ठीक आहे. याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? सिमेट्री असं म्हणतो. आणि शेवटची जी प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी, म्हणजे संक्रामकता मराठीमध्ये म्हणतात त्याला. संक्रामकतेमध्ये बघा काय सांगतील आपल्याला? इफ ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल DEF, ABC हा DEF सोबत सिमिलर आहे, अँड ट्रँगल DEF सिमिलर ट्रँगल GHI, आणि हा जो DEF नावाचा ट्रँगल आहे तो सिमिलर आहे कोणासोबत? GHI सोबत. देन ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल GHI, तेव्हा ABC आणि GHI हे दोन ट्रँगल सुद्धा कसे असतात? सिमिलर असतात. याचा अर्थ लक्षात घ्या की पहिला ट्रँगल हा दुसऱ्या ट्रँगल सोबत कसा आहे? सिमिलर आहे. ठीक आहे. आणि दुसरा ट्रँगल जो आहे म्हणजे हाच, तो तिसऱ्या ट्रँगलशी सिमिलर आहे. तेव्हा पहिला आणि तिसरा ट्रँगल सुद्धा कसा असतो? सिमिलर असतो. याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? ट्रान्झिटिव्हिटी असं म्हणतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 1.3 याचं जे बेसिक आहे ते आपण पाहिलं या ठिकाणी. प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात. त्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन जे दिसते त्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ या ठिकाणी टाकत जाऊ ते तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.